नमस्कार, मी प्रमिला धांबरे. तर आज मी बनवते गुळ खोबऱ्यापासून, ओल्या नारळापासून पातोळ्या. तर इथं केळीची पानं असते ती, पण मी केळीचं पान नाही म्हणून माझ्याकडे मी कर्दळीची पानं घेतली ती स्वच्छ धुवून. त्याची पाठीमागची आणि मागची दोन्ही समोरची आणि मागची साईड कट करून धुवून घेतलेली आहे. तर इथं मी ओला नारळ फोडून घेतलेला आहे, कट करून घेतलाय. ह्याला बारीक करून घ्यायचा आहे. गुळ घेतलाय. इथं 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर आपण ही तांदळाच्या पिठाची अगोदर उकड काढून घेऊया. तर सेम तेवढीच वाटी घेतली आहे मी, 1 वाटी, आणि थोडंसं वर मी पाणी ओतून घेते. तर ह्या पाण्यात मी थोडंसं तूप आणि थोडंसं मीठ टाकून घेतलंय. त्या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची. पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. तर ही पीठ मी तांदळाचं पीठ आहे, चाळून घेतलेलं आहे. थोडासा गॅस कमी करते आणि हे पीठ टाकून घेते. सगळं एकदाच टाकते आणि छान असं मिक्स करून घेते. तर मी गॅस बंद केलाय आणि एक 10 मिनिटासाठी असं झाकून ठेवते. तर ही नारळ आता मी नारळ किसून घेतला तरी चालतंय. मी मिक्सर मधून काढते ह्याला, म्हणजे छान असा किस ह्याचा तयार होते. तर 2 वेळा थोडं थोडं वाटून घेते, म्हणजे ह्याचे तुकडे राहणार नाहीत. तर बघा असं वाटून घेतलेलं आहे. मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते. तर इथं नारळ छान असा बारीक करून घेतलाय. गॅसवर मी कढई ठेवली आहे. कढईमध्ये नारळ टाकून घेते. नारळ भरपूर ओलसर आहे. थोडं 1 मिनिटभर त्याला छान असं मिक्स करते. जरा ओलसर आहे म्हणून ह्याला मी गॅसवर कढईमध्ये परतून घ्यायला लागले. त्यात मी गुळ घेतलेला आहे. तर नारळ जर 2 वाट्या किस झाला तर 1 वाटी गुळ ह्याला बास होतो. तर छान असं ह्यातला गुळ वितळलाय. ह्यात विलायची आणि जायफळ घेतले, थोडस बारीक करून ती टाकून घेते. तर ओल्या नारळाचं सारण मी कढईतून प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि हे पण इकडलं पीठ तांदळाचं थंड झालेलं आहे. याला पण एका काटवटीमध्ये मी काढून घेते. हे पण छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर बघा ह्याचा छान असा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी लागणार आहे, थोडंसं थंड पाणी ओतून ह्याचा गोळा छान असा मळून घ्यायचा आहे. तर हे छान असा इथं मी गोळा तिंबून घेतलेला आहे. वर गॅसवर इडलीचं भांडं ठेवलं, त्यात एक लिंबाची फोड टाकते. पाणी पण उकळते, तोपर्यंत आपण ह्याला हे करून घेऊया. इथं पान घेतलेलं आहे मी अगोदर. त्या पानाला थोडंसं तूप लावून घेऊया. जे आपण पातोळी करणार आहे ती ह्याला चिटकणार नाही. तर मी इथला पिठाचा एक गोळा काढून घेते. त्याला असं हातानंच हे करायचंय. तर इथं छान असं थाप. तर बघा अशा छान अशा मी पातोळ्या बनवून घेतल्या. त्या आपण उकडण्यासाठी इथं मी इडलीचं भांडं घेतलेलं आहे. त्या भांड्यामध्ये ठेवून घेते. प्रत्येक भांड्यामध्ये 2-2 असं मी ठेवलेलं आहे. तर बघा इथं छोटं भांडं आहे, अगोदर छोटं भांडं खाली ठेवते. प्रत्येक भांड्यावर 2-2 पातोळ्या अशी मी ठेवल्या. त्या 4 भांडी येते. तर 10 मिनिटासाठी मी उकडून घेणार आहे. तर बघा छान अशा आपल्या पातोळ्या उकडल्या त्या. तर इथं सगळेच भांडे अगोदर मी. तर आज मस्तपैकी तांदळाच्या पिठाचं आणि ओल्या नारळापासून मी पातोळ्या बनवून घेतल्या त्या. तर ह्यातली मी एक कट करून घेतली. तुम्ही अशा पद्धतीने कधी बनवल्या नसतील तर बनवून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.